माणसं म्हणतात पाथरपुंज गावात जास्त पाऊस पडतो. वाचतो पण यंदा नाही आहे. नाही हो ही आता परिस्थिती वेगळी आलेली आहे. ध्यान ठेवा, लक्षात ठेवा. आता दिवस चांगले नाही आले. नाही नाही आता सगळे बघा ऍक्सिडेंट बिक्सिडेंट किती होत्यात आहे. हो का अन्न मिळणार नाही, का पाणी मिळणार आहे, ही परिस्थिती होणार आहे. तडपडून माणूस मारणार आहे. आणि इकडे तर आम्हाला या वेळेला आम्ही बाहेर कुठे पडतोय. नाही जेव्हा दुःख बिका सगळं पुढचं माणूस दिसणार नाही, एवढं दुःख आहे. नाही एवढं. महाराष्ट्रात अजूनही अशी काही गावं आहेत जिथे पोहोचण्यासाठी डांबरी रस्त्यापेक्षा निसर्गावर विश्वास ठेवावा लागतो. मुसळधार पाऊस, धुक्याने झाकलेल्या पायवाटा, खडकाळ रस्ते आणि या सगळ्यांच्या पलीकडे आहे एक साधं पण मनाला स्पर्शून जाणारं गाव, पाथरपुंज. आज आपण फक्त प्रवास करणार नाही तर माणुसकी, संघर्ष आणि निसर्गाचा अनुभव घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आम्हाला असं असं करून जायला लागते. रस्ता खूप भंगार आहे, भंगार. रस्ता मात्र सोपा नव्हता. खडकाळ वाटा, चिखल आणि पावसामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. पण अशा कठीण वाटाच आपल्याला सुंदर ठिकाणी घेऊन जातात. मागल्या टायमिंगला आलो तेव्हा कोण नव्हतं इथे. पावसात आलेलो मागल्या टायमिंगला. समोर जो रोड गेलाय तो पाथरपुंजला गेलाय. पाथरपुंज गावची जिल्हा परिषद शाळा. हा खेकडा कुठं आहे खेकडा? मोठा आहे. दगडाखाली गेला. सारखा कसला मोठा पाहिजे. गावात जाताना आमची भेट झाली शेतात काम करणाऱ्या एका आजी आजोबांची. उन्हाची पर्वा न करता ते आपल्या कामात मग्न होते. त्यांच्याकडून आम्ही इथल्या भागाची थोडी माहिती घेतली. आलो होतो इकडे फिरायला. म्हणलं कसं काय, म्हणलं खाली पाऊस नाही अजिबात. इकडे नाही, आता 4-5 दिवस इकडे पाऊस लय होता. एक हप्ता म्हणजे जबर पाऊस. कुठलं आहे तुमचं मेन गाव? कुठलं? हा? पुनर्वसित आहे. पहिलं कुठं? आमचं मूळ गावच आहे, पण हे अभयारण्यात आहे. 3 गाव. 3 गाव. धरणाच्यातली 5 गाव. त्यांचं झालं पुनर्वसन याला पलूसला. आणि आम्ही जागा घेतली होती ती नाही देत. तो सांगलीचा आमदार देत. मला पुनर्वसणार किती गाव आहे ती? आता 3 राहिली ते. हे पाथरपुंज एक. मला 2 पूर्ण 3. खाली लोक रडते ते गव्हाचा ह्याचा त्रास आहे जनावर. खाली हो. आमची काय एवढं आम्ही डोंगरात राहून जनावर नाही. पावसा जे महिना 2 महिने त्रास आहे. 60-70 पोर बाहेरच आहे. पुण्याला, मुंबईला. मुंबईला गावात माणसंच नाही ते. 40-50-60 माणूस असेल. येते ती काय? गणपतीला आता येतील 2 डसगऱ्यावर. एकदम सगळे. हा, आणि यात्रा असते आमची गुढीपाडव्याला. हा. तेव्हा येणार. मी महिन्यात मग पोरं येते संडे आणि सुट्टीला. गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा असते का? गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. आदल्या दिवशी. बरं आहे आपलं, बाहेरच बरं आहे. इथं काय तवा काय सोयी सुविधा नाही आणि काय नाही. इथं म्हणजे मजुरी तर 1 रुपयाची नाही. नाही हो. तिथली माणसं खाली जातात गाड्या बरोबर हो बघितलं की. मजुरीला. पण आपलं ज्याने त्याने बिराड मुंबईला नेले. तिकडे मग आता ते बायका बी कमवते. काय जणांच्या काही जणांच्या पोरांच्या बी शाळा होत्या ताई. आता इथं 8वी मूल झालं की खाली दाखल जायला लागते. हो 8वी पर्यंत शाळा आहे. 8वी पर्यंत आहे. दाखल 10वी पर्यंत आहे. असं आहे. आता गरीबाचं मूल जर असेल तर खाली कुठं शिकणार? खातीच की. त्याच्यासाठी ती आपली गेलीत मुंबईला घर बंद करून. काही जणांच्या घरात आहेत योग म्हातारी. पण माणसाला 1-2 घरात 4-5 माणसं आहेत. नाही तर 2 माणसाच्या वर मिळायचं नाही. आता माझ्या घरात मी एकटाच आहे. माझी म्हातारी गेली. आता ह्या म्हातारीच्या घरात एकटीच आहे. तिचा म्हातारा परवा गेला, झालं 2 महिने. असं आहे. काही जणांची आहेत 1-2. आता आपल्यासाठी पोरं बाबा इथे शाळेची लसकाने करून राहतील का? नाही. त्यासाठी आहेत तिकडे.
आमदार वगैरे इलेक्शनच्या वेळेला निवडणुकीला मतं वगैरे मागायला येत असतील आहे ना एवढ्या लांब गाड्या माहित नाही मतापुरती येत असतील मता बसतात आणि हे करू ते करू मत झाली की कोणी विचारत कोणी चिरत नाही नाही हो तरी बरं ह्या आत्ता पायपा टाकले का नाही खाली वाड्यात कुठं? त्या आत्या नाही का त्या हिथनं वरनं पाणी येते त्या वाड्यात पायपा टाकली त्या ते फॉरेस्टवाले. होय मग बरं गेलं आणि ह्या केल्या नाही ते आम्ही स्वतः ही एक आणि ती एक. स्वतः गेली त्या हो ते फॉरेस्ट तिथं करीत नाही 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 हो हा शिकला आहे ना हम्म. इथं मित्रांनो वड्यात जागोजाग अशा पायपा टाकलेत मागल्या वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा या पायपा नव्हत्या पण आता हे काम एक चांगलं केलंय की वरून जे पाणी येते डोंगरातून ते ह्या पायपांमधून निघून जाते जेणेकरून रस्ता आपला ओला होत नाही आणि गाड्या येण्या जाण्यासाठी लोकांना काही प्रॉब्लेम होत नाही. शेवटी आम्ही पोहोचलो पाथरपुंज गावात. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव, शांत वातावरण, साधी माणसं आणि निसर्गाचे एकरूप झालेलं जीवन. इथे शहराचा गोंगाट नाही, इथे फक्त पक्ष्यांचे किलबिल आणि मनाला शांत करणारा निसर्ग. या प्रवासाचं मुख्य कारण होतं चाळके बाबांची भेट, त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांचे विचार आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा साधा पण प्रेरणादायी दृष्टिकोन. हा आमच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. अशा व्यक्तींना भेटल्यानंतर लक्षात येतं की साधेपणातही किती मोठं समाधान दडलेलं असतं. पाऊस आहे का तिकडे? पाऊस कशाचा काय पाऊस काय नाही पाण्याचा पाऊस आहे नाही ध्यान ठेवा. एकदाच पडलाय बस, एकदाच पडलाय ना. एकच वेळा पडलाय, परत पाऊस आलेला माणसं म्हणतात पाथरपुंज गावात जास्त पाऊस पडतो. वाचतो पण यंदा नाही आहे. नाही हो अहो, आमच्या इकडे सातारला तर काय पाण्याचा टिपूच नाही. एकदा दोनदाच पडला चांगला आणि परत त्याच्यावर काय नाहीच. माणसांनी उस बिस लावून ठेवले ती काय आणि पाणीच नाही. अवघड परिस्थिती आहे. लय अवघड झालं. मी मागल्या 8 महिन्यात आलेलो का नाही त्यावेळेला होता पाऊस. आता यंदा आता काय एकच वेळ पडलाय, एकच वेळ पडला. हो परतून काय पावती परत फिरलेला नाही. तोच लय मोठा पडला, उलट लय मोठा झाला तो. हे मोठा आहे म्हणजे काय, एकदाच पडून जाते परत एकदा, हा. परत पाठ फिरत नाही. मग ही तसं आता नाही परिस्थिती वेगळी आलेली आहे, ध्यान ठेवा, लक्षात ठेवा. आता दिवस चांगले नाही आले. नाही नाही आता सगळे बघा ऍक्सिडेंट बिक्सिडेंट किती होत्यात आहे, हो किती हे माणूस जळतंय, वारीत झाला आता माहितीये. किती परिस्थिती म्हणजे हे असं आता संपूर्ण होणार आहे पृथ्वी. हो. धीरे 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 ना, काय अन्न मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, ही परिस्थिती होणार आहे. तडपडून माणूस मारणार आहे. पहिला 8-9 महिने पाऊस असायचा कंटिन्यूच असायचं. कंटिन्यू आणि असायचा. इकडे तर आम्हाला या वेळेला आम्ही बाहेर कुठे पडतोय, नाही जेव्हा दुःखा बिका सगळं पुढचं माणूस दिसणार नाही, एवढं दुःख नाही आहे. नाही एवढं. हो आणि पाणी बिनी सगळीकडे भरलेलं असायचं. भरलेलं नदी वारण्याचा ही वार नाही ना. वारणा. हो हे आता काहीच नाही पहिल्या पहिलं तर काय राहिलं नाही आता. इथं रेंज बेंज नसतील, नाही रेंज तिकडे पुढे वरती टेका तिकडं जायचं होय. शाळा आहे तिकडे पुढे. फोन करायला हो शाळा बघितली का? शाळा आहे तिकडे. शाळा येताना बघितली. शाळा आपण बंद ठेवल्या शाळा. तर काय करणार आता, पावती बदल. हम्म. फोन बिन कसा करायचा तिकडे जाऊन? फोन तिकडे करायचा, तिकडे जायचं टेकात, त्या टेकडीत. मोबाईल नाही म्हणतो मोबाईल आहे पण ते रेंज बाहेर खाली जायला लागतो कोयत्या धक्क्यावर. आयुष्यभर एवढं लांब. तुम्ही आता आलो ना तिकडे जा, मग बाहेर पाहुणे वेळेस संपर्क करायचा म्हणलं तरी ते कसं? मंदिरात जायला तिकडं. तिथे रेंज असेल. लय अवघड परिस्थिती झाली. नाही नाही, पाणी पाहिजे महत्वाचं. तो खाली माणसाने पाणी प्यायला नाही माहिती आहे पाणी परत तेच महत्वाचं आहे. पाणी नाही, विषय संपला. मग विहीर असेल तर का? आमची आहे की वैयक्तिक म्हणजे गावात काय जणांची विहीर आहे त्यांचं आहे बरं, म्हणजे त्यांना तिथलं तरी पाणी वापरता गावते. पण ज्यांना कायच नाही बाबा, विहीर पण नाही काय नाही, त्यांनी पाण्यासाठी कुठे जायचं? इथून खाली बिली कसा जाता? हे काय रस्ता व्हाय होय? आता एक शोध लावा म्हणा हो नेत्यांना. समुद्र आहे ना, ती घ्यायचा मागा लागा आता. महाग लागल. मग काहीतरी प्रयत्न करा, नाही तर मग जागण्यात नाही आत हो. आमचं पाटण रोड तर आहे की नाही, एवढी चांगली झाडं होती की नाही, त्यांनी सगळी रोड करायसाठी सगळी झाडं कडेची पाडली रोड बनवायसाठी. आणि परत त्याच्यावर लावतो म्हणली बारकी झाडं रस्त्याच्या कडेला, ती काय अजून एक बी झाड लावलेलं नाही जिथे झाड आहे तिथं पाऊस आहे. तिथे. हो तीच की जिथं झाड आहे तिथे पाऊस वनस्पती आहे ना तिथं पाऊस आहे.
वनच नष्ट केली आपणच नष्ट करतोय. हो पाऊस कुठं पाहिला म्हणा. लय बेकार अवस्था झाली. सगळं आणि बदलून. तुम्हाला इथं दवाखाना नसेलच गावात, आम्हाला काय कोयना पाटण पाटणला जायचं नाही तर कराड. आयुष्यभर एवढ्या लांब. मग? मग एवढ्या लांब जायचा खर्च, गाड्या पण काय नसतील पर्याय नाही ना. गाड्या. गाडी वाटपची गाडी आपली गावची होय आज बंद आहे. बंद आहे का? माणसं नाहीत कोण जाते गाडी असं आहे. मग ह्याला भाडे किती घेतात या गाडीला? याच जायचं 100 रुपये, या 50 जायचं 50 याचं याचं. टक्क्यापर्यंत. धक्क्यावर. आणि हं. पाटणला पाटणपर्यंत पाटणपर्यंत तर तुझं 60 होते, तिथून 60 वेगळं, वेगळं म्हणजे टक्क्यापर्यंत 60 पुढं. 150. याचं 30 जायचं 30. 30. त्या रस्त्याचा सो पण गेला. हम्म, झाडं काढली बघितली, झाडं बघितली, पूर्ण हो. काढली झाली, पूर्ण काढले ते. सोच गेला रस्त्याचा. लाईट नसतील अजून. लाईट आज केव्हा तरी असते, आज आहे. तुम्ही इथं काय आहे, शेती आहे का काय बघताय ना. मग उद्यात नाही रवा कसा गुरांच्या ह्याच्यावर. नाही गुरं बिरं काय नाही, पैसे द्यायला आपण आनंद काय काय हो. काय टीव्ही बी आपण घेतले ते काय टाइम ते चाळके बाबांची भेट संपल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पण हा प्रवास फक्त घरी परतण्याचा नव्हता, तो होता एका अशा वास्तवाकडे जाण्याचा जे आजही डोंगर दऱ्यांमध्ये शांतपणे जगत आहे. रस्त्यात आम्हाला कोळणे हे छोटंसं गाव दिसलं. गाव शांत होतं, आजूबाजूला निसर्गाची हिरवाई होती, पण त्या हिरवाईच्या मागे लपलेला संघर्ष अजूनही तितकाच जिवंत होता. आम्ही गावातील एका साध्या घरात गेलो, त्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांच्या आयुष्याची कहाणी ऐकली. बाहेरून साधं दिसणारं हे घर आत मात्र अनेक अपूर्ण स्वप्न आणि संघर्षाने भरलेलं होतं. घरातील मोठा मुलगा उदरनिर्वाहासाठी पुण्यात एका हॉटेलमध्ये काम करतो. स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून तो आपल्या कुटुंबाचा आधार बनला आहे. तर दुसऱ्या मुलाला 10वी नंतर शिक्षण थांबवावं लागलं, कारण त्याच्यात क्षमता नव्हती म्हणून नाही, तर परिस्थितीने त्याच्या हातातून शिक्षणाची संधी हिरावून घेतली. लय साधी घर आहे तुमची. मुलगा कुठं आहे? इकडे खाली आहे का? होय. किती मुलं आहेत? एकच आहे. पुण्याला जॉबला आहे चांगले. अरे बापरे, मग अवघड आहे. शिक्षण महत्वाचं पाहिजे. अरे बापरे, कर्ज काढून मग तिकडे पाठवला का? आम्ही कर्ज काढलं दवाखान्यात नेला, इकडे तिकडे कोण पैसे देईना. पैसे पैशाचा प्रॉब्लेम झाला असेल. मग ते मोठा मुलगा आणि मी दवाखान्यात नेत फिरव, मग ते बारक्या मुलगीने घरातली गुरं बघितली. पाटणला जायचं म्हणून ना, पाटणला हा. तरी गाडीवाला 2-3 हजार रुपये घेतो. अरे बापरे, 2-3 हजार. हो, सेपरेट गाडी करून घ्यायची म्हणजे. तर आता 2 वर्ष आम्ही नुसतं गाड्या करून फिरवित होतो त्यांना, तरी नाही काय बरं वाटलंय. आता गुरं वगैरे किती आहे ती? गुरं आहेत 4-5 आहेत. मुलगा आहे तुझ्या एवढा, ते गेलाय गुरांपाशी. गुरांपाशी गेलाय का? मुलगा शिक्षण वगैरे मुलाचं काय? 10वी झाले. 10वीत. पूर्ण नाही. त्याचे पप्पा आजारी झाले, ते अर्धे 2-3 महिने सोडले त्याने अगोदर. अरे बापरे. मी त्याची दवाखान्यात सांगाते घेऊन, मग त्यांच्यापाशी गुरांपाशी कोण नाही बघायला. मग काय करणार. आता हे तुमचं मी घर पण बघतोय बरं का, पूर्ण सगळं म्हणजे असं पावसाचं पाणी वगैरे पडत असेल, गळत असेल. गळतं की, कागद आहे ना, फाटलाय कुठं वाऱ्याने. तर घरं पण कमीच आहे तिथं आसपास. सोयी सुविधा पण कुठली नाही. लाईट पण नाही. म्हणजे असं लाईटचं तुम्ही हे करू शकता की, म्हणजे सोलर वगैरे ती भेटतं ना, ते आणायचं आणि सोलर वरती लावायचं, घरावरती लावायचं. त्याच्यावरती ते ऊन पडलं का नाही की ते बल वगैरे लागतो घरातला, आणि ऊन पडलं ना त्या सोलरवरती की ते चार्जिंग होतं. मग चार्जिंग झाल्यानंतर ते बल लागतो तुमचा. तुम्हाला काय झालं, आजार आहे का तुम्ही? हो.
काय झालंय? पडलं तेवढंच निमित्त झाले तर मनके निसटला. मनका निसटला? मणक्याला गाप आले 2 जागी. होय. दवाखान्यात वगैरे दाखवले का नाही? लय भरपूर फिरवलं त्याच्यानं. सगळं आपल्या ह्याच्यावर जबाबदारीवर असल्यावर सगळं हो. सगळं बघायचं. रत्नागिरीपासून डेरवनपासून चिपळूणला हा. तुम्हाला सांगतो कर्नाटक तिकडे मिपालिका काय म्हणतात तिकडं, सातारला नेलं होतं तिकडं, पुण्याला नेलं होतं ते. त्या योजनेत तुम्ही जर नाव दिलं ना, तुमचं रेशनिंग कार्ड आहे ना, मग त्या योजनेत कराडला तुम्ही गेलाय का कधी? कृष्णा चॅरिटेबलला? नाही नाही हा. आम्ही खाजगी दवाखान्यात. मग कृष्णा चॅरिटेबलला जायचं तिथं. त्यात तुम्हाला 1 रुपया भरायला लागणार नाही. फक्त गोळ्या औषधाचं फक्त पैसे तुम्ही द्यायचं. बाकी ऑपरेशनचं वगैरे किंवा का त्यांचं काय इतर आजार असेल त्याचे पैसे तिथं घेत नाहीत. तुमचं फक्त रेशनिंग कार्ड तिथं दाखवायचं. ती सगळा उपचार करतात चॅरिटेबलला. तिथं कराडला एकदा त्यांना चॅरिटेबलला नेऊन दाखवा. आम्ही खाजगी दवाखान्यात नेलं होतं. खाजगीत लय पैसे घेतात. हा. तो पण खाजगीच आहे, पण तो त्यात जर योजनेत जर तुम्ही बसला का नाही हा बरोबर. तर तुमचं सगळं मोफत होईल तिथं. आणि पाटणला जायचं म्हटल्यावर 2000 म्हटल्यावर आम्ही 2 व्हीलर घेऊन गाडी घेऊन आले. हो. तर काय माणसांना गरज आहे म्हणल्यावर हो, आपल्याला गरज आहे म्हणल्यावर आपल्याला उठून जाता येत नाही. जाता येत नाही कुठं. आपल्याला गरज आहे. आणि इथं शाळा कितवीपर्यंत आहे गावात? इथं 8वी पर्यंत शाळा आहे. 8वी पर्यंत. आणि 8वी झाल्यानंतर मग डायरेक्ट त्याला बाहेरच घालायला लागत हो, असेल. बाहेर घालायला. आणि गुरांचं वगैरे दूध वगैरे निघतं ते तुम्ही कुठं घालता? डेअरीला? खाली नावात नेऊन द्यायला लागते ते. हा. पाटण सांगायला? पाटण सकाळला पण पातळ संघाची गाडी येते नावापर्यंत. हा. मग खाली नावापर्यंत जायला लागते इथल्या गाडीने खाली. ह्या कोंबड्या आहेत का तुमच्या? आहेत 2-4 कोंबडी. जनावरांचं अवघडच आहे इथं. म्हणजे साईडला सगळं म्हणजे असं पूर्ण पॅक नाही. जनावरं म्हणजे साप वगैरे विंचू वगैरे कधी पण कुठनं पण हात येऊ शकतात. लाईटाची सोय नाही, काय नाही. काय नाही. मी काय करतो, पुढल्या टायमिंगला जेव्हा येणार आहे ना तेव्हा तुम्हाला ते सोलरची बल आहेत का नाही चालणारी, ती तुम्हाला घेऊन येतो. तिथं वरती नुसतं ठेवायचं, त्याच्यावरती ऊन पडलं की ते आतली बलं लागतात. संध्याकाळी मग तुम्ही कसं आत प्रकाश नाही काय नाही, दिवा वगैरे असतो ना. रायकल मिळत नाही, काय नाही. बरेच जण रेशनिंग मिळतं का? रेशनिंग आहे आमचे. होय. मग असं तेवढं तरी आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती रोज नव्या आशेने दिवसाची सुरुवात करते. मर्यादित साधनं, कठीण परिस्थिती आणि अनेक अडचणी असूनही त्यांच्या चेहऱ्यावर हार मानल्याची भावना दिसत नाही. अशा हजारो कुटुंबांचा संघर्ष शहराच्या गजबजाटात कदाचित दिसत नाही, पण ग्रामीण महाराष्ट्रात आजही अनेक घरं अशाच परिस्थितीत आयुष्य जगत आहेत. हा व्हिडिओ कोणाची कीव करण्यासाठी नाही, तर त्यांच्या जिद्दीला, मेहनतीला आणि जगण्याच्या इच्छाशक्तीला सलाम करण्यासाठी आहे. प्रवासातले प्रत्येक क्षण काही ना काही शिकवून जातात आणि हा दिवसही त्याला अपवाद नव्हता. त्या कुटुंबाचा निरोप घेत आम्ही घराकडे निघालो. दिवसभराचा प्रवास, भेटलेली माणसे आणि ऐकलेल्या कथा मनात अनेक विचारांची गर्दी करून गेल्या. थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली. मी आणि आदित्य शांतपणे एका बाकावर बसलो. समोर पसरलेला हिरवागार निसर्ग, डोंगरावर विसावलेले ढग आणि पावसाने धुवून निघालेले वातावरण. त्या शांततेतही निसर्ग खूप काही सांगत होता. कधी कधी शब्दांची गरज नसते, निसर्गच आपल्या मनाशी संवाद साधत असतो. त्या काही क्षणांनी प्रवासाचा सारा थकवा जणू कुठल्या कुठे विरघळून गेला. मनात या प्रवासाच्या आठवणी आणि कॅमेऱ्यात असंख्य क्षण साठवत आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास संपला असला तरी या वाटेवर भेटलेली माणसं, त्यांचे संघर्ष, त्यांचं साधं पण समाधानी आयुष्य आणि निसर्गाने दिलेला हा अविस्मरणीय अनुभव कायम स्मरणात राहील.